नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्रामध्ये चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। चौथं प्रकरण आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने। या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानांमध्ये आपण सीमापार दहशतवाद, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद हे आव्हान अभ्यासलं। त्यानंतर काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद आपण अभ्यासलेला आहे आणि त्याचबरोबर डाव्यांचे डावपेच देखील अभ्यासलेले आहे। आज आपल्याला त्या पुढचं आव्हान, एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे दहशतवाद हे अभ्यासायचं आहे। दहशतवाद म्हणजे काय? समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजे दहशतवाद। एकाला मारा आणि हजारोंना भयभीत करा, ही संकल्पना दहशतवादात वापरली जाते। म्हणून दहशतवाद म्हणजे समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर होय। दहशतवाद हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला होय। म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित आणि जाणीवपूर्वक हा दहशतवादी हल्ला नागरी भागात केला जातो। या नागरी लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट असे म्हणतात। बस, रेल्वे, बस स्थानके, विमानतळ, सिनेमागृह, मॉल, बाजार इत्यादी ठिकाणी हल्ला करण्याचे डावपेच यात वापरले जातात। गर्दीच्या ठिकाणी विशेषतः हल्ला केला जातो, दहशतवादी हल्ला केला जातो आणि लोकांना भयभीत केलं जातं। यांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा असतो। लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करणे, दहशत निर्माण करणे हाच दहशतवादाचा मुख्य उद्देश असतो। लोकांमध्ये दहशत निर्माण करणे। दहशतवाद हा युद्धाचा एक प्रकार आहे। याला असिमेट्रिक युद्ध तंत्र असे म्हणतात। असममित युद्ध तंत्र असे म्हणतात, कारण या युद्ध तंत्रात हल्ला करण्याची वा हिंसाचाराची, हल्ला करायचा आहे, हिंसाचार घडवून आणायचे, कोणतीही निश्चित अशी पद्धत नसते। या दहशतवादामध्ये दहशतवाद हा युद्धाचा एक असा प्रकार आहे, त्याला असीमित किंवा असिमेट्रिक युद्धतंत्र असे म्हणतात। कारण या युद्धतंत्रात हल्ला करण्याची वा हिंसाचाराची निश्चित अशी एक पद्धत नसते, कोणती पद्धत नसते। पारंपरिक प्रकारात दहशतवाद हा राज्य केंद्रित होता। पारंपरिक जो प्रकार होता पहिला, हा दहशतवाद राज्य केंद्रित होता। तसाच तो राज्याच्या विरोधात होता। काही विशिष्ट लोक त्यांच्या हक्कासाठी राज्याविरुद्ध लढत असत। उदाहरणार्थ LTTE ही तमिळवाद्यांची संघटना श्रीलंकेतील तमिळी लोकांच्या हक्कासाठी लढत होती। LTTE ही तमिळवाद्यांची संघटना श्रीलंकेतील तमिळी लोकांच्या हक्कासाठी लढत होती। तसंच आयरिश प्रजासत्ताक आर्मी IRA, आयरिश प्रजासत्ताक आर्मी ही आयरिश लोकांच्या हक्कासाठी लढत होती। स्पेनमधील सरकारच्या विरोधात बेस्क फादरलँड अँड लिबर्टी या फुटीरतावादी गटाने हक्कांसाठी संघर्ष केला। आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्याच विरोधात नसतो। आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्याच विरोधात नसतो, तर आधुनिक दहशतवादी हे एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढतात। अमूर्त विचारसरणी असते आणि किंवा ते अमूर्त असं ध्येय असतं, त्यासाठी ते लढतात। हे ध्येय धार्मिक असू शकते, ते सामान्यतः एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात
हे दहशतवादी काय आंतरराष्ट्रीय संघटने सदस्य असतात. न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला ही आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजली जाते, की जो हल्ला 9/11चा हल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी हा हल्ला झाला होता. या ठिकाणी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉनची जी जुळी इमारत होती, ही इमारत दहशतवाद्यांनी विशेषतः अल कायदा या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानातून कारवाई करून न्यूयॉर्क शहरातील अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील ती जुळी इमारत उडवून दिली आणि आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजली जाते. नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तानातील तालिबान ही अशा गटांची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आहे कोणती? नायजेरियातील बोको हराम ही दहशतवादी संघटना आणि अफगाणिस्तानातील तालिबान ही दहशतवादी संघटना. अशा 9/11चा हल्ला तालिबानच्या दहशतवादी संघटनेनेच घडून आणला होता, अल कायदा या दहशतवादी संघटनेने. आता यानंतर या ठिकाणी झालेले दहशतवादी काही हल्ले दिलेले. 12 मार्च 1993 रोजी एकाच दिवशी मुंबईमध्ये 12 ठिकाणी एका मागोमाग बॉम्बस्फोट झाले. त्यात 717 लोक जखमी झाले, 257 लोकांचा मृत्यू झाला. हे स्फोट प्रामुख्याने व्यापारी केंद्रे, मुंबईतील महत्त्वाची केंद्रे जसे एअर इंडिया इमारत, शेअर बाजार, सिराक हॉटेल, जुहू सेंटर हॉटेल, एअरपोर्ट सेंटर हॉटेल, प्लाझा सिनेमा इत्यादी. याशिवाय माईमच्या हिंदू मच्छीमार वसाहत आणि सहार विमानतळ येथे हातबॉम्ब फेकण्यात आले आणि दहशतवादी हल्ले घडून आणला. कोणता हल्ला तो? 12 मार्च 1993. त्यानंतर 14 फेब्रुवारी 1998 रोजी कोइंबतूर शहरात 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यातही अनेक लोक जखमी आणि मृत्यू पावले. 13 डिसेंबर 2001 रोजी जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने संसदेवर हल्ला केला. 2004मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात 2 दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात 30 जण मृत्यू पावले होते. पुन्हा 11 जुलै 2006 रोजी मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटात 7 ठिकाणी गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट झाले. यातही म्हणजे रेल्वेच्या डब्यात कुकरमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले. यात 700 जण गंभीर जखमी, 209 लोक मृत्यू पावले होते. असे अनेक हल्ले या दहशतवाद्यांनी घडलेले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची मालिकाच झाली. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट आणि ताज पॅलेस हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि ताज हॉटेल या ठिकाणी, लिओपोल्ड कॅफे, कामा इस्पितळ, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि इतर ठिकाणी हल्ले झाले. हे हल्ले लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने घडून आणलेले. असे अनेक हल्ले हे दहशतवाद्यांनी लोकांच्या मनात भीतीची भावना आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी घडून आणलेले. यातला बराचसे दहशतवादी हे सीमापार आहे, म्हणजे सीमापार दहशतवाद. या ठिकाणी हे चित्र दिलेले आहे पहा. पहिला जो हल्ला आहे 2006मध्ये मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर 2008 हॉटेल ताज किंवा इतर ठिकाणी झालेले हल्ले, त्याचं हे 2 चित्र दाखवलेले आहे. म्हणजे दहशतवाद, आधुनिक दहशतवाद हा देशापुढे, राज्यापुढे एक मोठं संकट होऊन उभा आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हेतूने हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न या दहशतवादात केला जातो. आता या ठिकाणी राज्याची भूमिका असा मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे. या अगोदर आपण अगदी सुरुवातीलाच हे प्रकरण सुरू केल्यावर तेव्हा राज्याची भूमिका घेतली होती. राज्याची भूमिका
कोणती? तर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. त्यासाठी मुद्दे घेतले होते: शांतता आणि सुव्यवस्था, आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन, लोककल्याण. ही सर्व उद्दिष्ट साध्य करणे ही राज्याची प्रमुख भूमिका असं आपण सुरुवातीला घेतलेले. या ठिकाणी राज्याची भूमिका पुन्हा त्याच पद्धतीने प्रगतीसाठी शांतता, स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था यांची नितांत गरज असते. राज्याच्या भूमिकेने काय? राज्याची प्रगती साधायची आहे तर काय पाहिजे? शांतता, स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था यांची गरज आहे. अनियंत्रित समाज हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत असतो. जर समाजावर नियंत्रण नसेल, बेभान पद्धतीने समाज वापरत असेल तर आर्थिक अरिष्टाला ते कारणीभूत असतं. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असतो. व्यवस्था चांगली असेल, शांतता असेल, स्थैर्य असेल तरच नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो. सुव्यवस्थेवर अवलंबून असतो. संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यामध्ये अतूट संबंध आहे. संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था यामध्ये अतूट संबंध आहे. जर संघर्ष योग्यरित्या हाताळला गेला तर शांतता, सुव्यवस्था, स्थैर्याला धक्का कमी पोहोचतो. म्हणजे ज्या ठिकाणी संघर्ष होतो तो संघर्ष योग्य पद्धतीने जर हाताळला गेला तर शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्याला धक्का पोहोचत नाही. म्हणजे जरी संघर्ष उद्भवला तरी तो संघर्ष कशा पद्धतीने हाताळला जातो याला फार महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने जर तो हाताळला गेला तर त्याला धक्का पोहोचत नाही. शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यामधील राज्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी एक चौकट दिलेली आहे. ती चौकट आपल्याला पाहिजे आहे, पण ती चौकट काय अभ्यासक्रमात परीक्षेला यावेळेला घेतलेली नाही. तरी आपल्याला ती चौकट माहिती असणं गरजेचं आहे. पहिली पायरी ही भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे. पहिली पायरी जी आहे चौकटीची, राज्याची भूमिका स्पष्ट करणारी जी चौकट आहे, या चौकटीची पहिली पायरी काय आहे? भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे. दुसरी पायरी ही समस्यांच्या सुरुवातीच्या स्तरावर राज्याची भूमिका दर्शवते. समस्या निर्माण झाली तर राज्याची भूमिका काय असावी ही दर्शविणारी दुसरी पायरी आहे. आणि तिसरी पायरी समस्येच्या गंभीर स्वरूपाला राज्याला तोंड द्यावे लागणार आहे याबाबत आहे. तर ती जी पायरी आहे त्याबद्दल आपण माहिती थोडक्यात पाहूया. राज्याची भूमिका पहिली पायरी काय आहे? लक्षात आली असेल तुमच्या. पहिली पायरी ही संविधानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे. संविधानाने काय उद्दिष्ट निश्चित केले? प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे, सर्व प्रदेशाच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीतून आर्थिक भरभराट साधणे, लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे, हे सर्व मूल्य ध्येय भारतीय संविधानात नमूद केले आहे. पहिली पायरी ही संविधानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे. काय उद्दिष्ट आहे? लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे, भरभराट साधणे, सर्वांगीण आर्थिक प्रगती साधणे, एकात्म आणि सर्वांगीण प्रगती करणे, राजकीय स्थैर्य देणे, ही पहिली पायरी. दुसरी पायरी जी आहे ती सुरुवातीच्या स्तरावर राज्याची भूमिका दर्शवते. काय? समस्यांच्या सुरुवातीला राज्याची भूमिका काय असेल या स्तरावर समस्यांची सुरुवात होते. म्हणजे या स्तरावर जेव्हा समस्या निर्माण होते, समस्यांची सुरुवात होते. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाने भाषा अथवा वांशिक आधारावर केली राज्याची मागणी, आर्थिक निर्णयाच्या विकेंद्रीकरणाची मागणी, आरक्षणाची मागणी आहे का नाही? या ठिकाणी राज्याने परिषदा, प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून
अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी. मागास भागांमध्ये उद्योग निर्मिती करावी. म्हणजे ही जी दुसरी पायरी आहे, ही दुसरी पायरी एखादी समस्येची सुरुवात झाली, ती समस्या सोडवण्यासाठी राज्याची भूमिका महत्त्वाची. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशात भाषा अथवा वांशिक आधारावर केलेली राज्याची मागणी, आर्थिक विकेंद्रीकरणाची मागणी, आरक्षणाची मागणी झाली असेल, ही समस्या निर्माण झाली, त्या ठिकाणी राज्याने परिषदा, प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी. मागास भागामध्ये उद्योग निर्मिती करावी, रोजगार निर्मिती करावी. ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावे. ही दुसरी पायरी. म्हणजे त्या प्रदेशातली जी समस्या निर्माण झाली, ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. त्या जी समस्या आहे तिची तीव्रता कमी करावी. रोजगाराच्या निर्मिती करावा, उद्योगाला भरभराट द्यावी, खाजगी उद्योग आणावे. तिसरी पायरी ज्यावेळी समस्या हिंसक स्वरूप घेते त्यावेळची आहे. उदाहरणार्थ गोरखपूरचे आंदोलन, झारखंडचे आंदोलन. राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निराकरण करावे. हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा. विकास कामे, विकास मंडळे स्थापन करावीत. केंद्र सरकारने त्यामध्ये मदत द्यावी. प्रादेशिक स्वायत्ता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावी आणि तिथली संघर्ष किंवा ती जी काही समस्या निर्माण झाली हिंसक, ती कमी करावी. ती हिंसक समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन, निराकरण करावे. गरजेनुसार बळाचा वापर करावा, पोलीस किंवा लष्कराचा. विकास मंडळे स्थापन करावी. केंद्राने मदत द्यावी. प्रादेशिक स्वायत्तता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावी. यासारखी या 3 पायऱ्या आहेत. या राज्याच्या भूमिका स्पष्ट करणं, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यातील राज्याची भूमिका या 3 पायऱ्यांनी देखील स्पष्ट करता येते. आता यानंतर आपण पुढच्या तासाला घेऊ.